सुरुवातीला बातमी नागपूरची आहे। नागपूर परिसरामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात आहे। हवामान विभागाने आज विदर्भाच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। आज विदर्भातील 6 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतोय। नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, अमरावती या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे। तर चंद्रपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा रेड अलर्ट आहे। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा आहे। मुसळधार पावसाची शक्यता विदर्भात चंद्रपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। रेड अलर्ट या ठिकाणी जारी करण्यात आलेला आहे। ढगफुटी सदृश्य पाऊस बरसेल असा अंदाज गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी वर्तवला जातोय। तर भंडारामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड प्रमाणावर वाढ आहे। गोसेखुर्द धरणाचे 33 गेट उघडण्यात आलेले आहेत। 0.5 मीटरनं गेट उघडले आहेत। नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याचा सुद्धा इशारा आहे। तर तिथं पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा वाढला आहे। गेल्या वर्षीपेक्षा 1.21 टीएमसी जास्त पाणीसाठा आहे। जलसंपदा विभागानं ही माहिती दिलेली आहे। तर तिथं अलमट्टी धरणातील पाणीसाठा कमी ठेवून विसर्ग वाढवा असं आता इरिगेशन फेडरेशनचे कोल्हापूर पाटबंधारे विभागाला निवेदन सुद्धा आहे। हिपर्गी बॅरेजचे सगळे दरवाजे खुले करण्याची मागणी आहे। कोल्हापूरमध्ये पूरस्थिती गंभीर होऊ नये याकरता विशेष खबरदारी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।